सुरू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी 5च्या नवीन प्रोमोमध्ये. तर नवीन प्रोमो आलेला आहे आणि धूम धडाकेबाज प्रोमो आहे. त्याच्यामध्ये सूरज दादा एकदम तापलेला दिसतोय. बिग बॉसने त्याला खूप सारी अशी पॉवर दिलेली आहे. कन्फ्युशन रूममध्ये बोलून त्याला खूप सारं एक मोटिवेशन दिलेलं आहे. तर ती सिच्युएशन का आली, त्याच्या कोणासोबत भांडण आलेली त्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तर भाऊंकडून आपण जाणून घ्यालो की काय होता तो प्रोमो. नाही, नक्की चाललंय काय हेच काय कळत नाही. आणि निक्कीचं आणि अरबाजचं चाललंय काय हे पहिलं सगळ्यात आधी प्रेक्षकांना कळलं पाहिजे. हे बिग बॉसने आणि रितेश देशमुखांना स्पष्ट त्यांनी थोडंसं यांना येऊन एकदा थोडंसं झापलं पाहिजे असं वैयक्तिक मला वाटतंय. कारण ते प्रत्येकालाच हलक्यामध्ये घेतात आणि खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात. सूरज जसा बोलला की निकी तू देखील बेडवरती बसली होती, तर ती म्हणली नाही मी बसले नाही, मी फक्त टेकले होते, मी पटकन उठली. तर मग वर्षा उसगावकर देखील त्या दिवशी बसली होती, ती उठली तिला चूक कळल्यानंतर. तर निकीची भाषा काय सूरजला की मी तुला दाखवील, मी तुला दाखवल मी कोण आहे आणि माझ्या नादी लागू नको. माझ्या नादी लागल्यानंतर मी काय करेल तर मग गुल्लीगत काय घाबरतो का? गुल्लीगत धोकाच, तो आता धोकाच देणार. हो गुल्लीगत किंग. तर बिग बॉसने असं म्हणजे प्रोमोमध्ये बघण्यात आलेलं आहे. तर बिग बॉसने एक त्याला सेपरेट अशी पॉवर दिलेली आहे आणि बिग बॉसने स्पष्ट सांगितले तू घाबरू नको, तू बिंदास खेळ, एकदम तू कुणालाच घाबरू नको, तू तुझ्या पद्धतीने खेळ मस्त की असं त्याला सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण अजून एक प्रोमो अजून एक बघितला की त्याच्यामध्ये आपल्याला आर्या जाधव आणि निकी तांबोली, पुन्हा एकदा निकी तांबोलीच आपल्याला ते बघितलं. अरबाज त्याच्यामध्ये मध्ये आलेला, डोरेमॉन आम्ही खास डोरेमॉन ठेवलेला आहे बरं का. बघा हा डोरेमॉन, हा अरबाजला इथंच ठेवला आहे. वस्तू जर त्या स्पर्धकांनी दिली आहे तुझ्या, तर तू त्याच्यावरती ती फक्त बोलली की मी दिली तुला, परत ठेवतोय आणि हे करतोय म्हणजे नाही का, त्याला काही अर्थ नाही ना. हे काय अरबाजला मध्ये पाडायची गरज आहे का? दोन पोरी जर का भांडतात, तुला काय मध्ये पाडायची गरज आहे का? डोरेमॉन आणि तुझं ते निकी त्याच्यासोबत ती नोबिता आणि तो डोरेमॉन. अरे काय याला काय अर्थ आहे का? तुम्ही काय खेळताय काय? तुम्ही काय खेळ दाखवताय तुमच्या? अरे तुमचा हिंदीचा खेळ वेगळीकडं, पण तुम्ही जो मराठीमध्ये जो खेळ दाखवतो तो नाही. रितेश देशमुखने विकेंडला काहीतरी बोललंच पाहिजे. 100% रितेश देशमुख, रितेश भाऊ फिरकी घेणार, मी 100% सांगतो. प्रेक्षकांना आतुरता आहे या गोष्टीची आणि प्रेक्षकांना माझं सांगणे आहे की रितेश भाऊ 100% यांना सुनावणार आहे, यांना यांची जागा दाखवणार आहे, यांनी कसं खेळ करायचा आहे हे देखील रितेश भाऊ त्यांना सांगणार आहे 100%. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं अजून एक प्रोमो आला होता की त्या प्रोमोमध्ये आपण धनंजय पवार आणि आपले अंकिता कोकण हार्टेड गर्ल त्या एक म्हणतात की आपण एक वेगळा आपला एक ग्रुप तयार करूया, त्याच्याने आपण ह्यांना तोड अशी टक्कर देऊ. तर आपण मागच्या रिव्ह्यूमध्ये पण आपण तेच बोललो होतो की त्यांनी असा ग्रुप तयार केला पाहिजे की अभिजित सावंत काहीतरी मध्ये थोडंसं दोन्हीकडनं ढोलकी खेळतोय. काय याला काय अर्थ आहे का? अभिजित सावंत मोठं व्यक्तिमत्व, एक हुशार व्यक्तिमत्व आहे, मॅच्युअर व्यक्तिमत्व. तर त्यांनी एक स्टँड घेतला पाहिजे स्वतःसाठी, त्यांनी एक स्वतःचा ग्रुप काढला पाहिजे, ह्यांच्यामध्ये सामील झाला पाहिजे. आम्ही एक बाजूला अरबाजचं समर्थन करतोय, एक बाजूला ह्यांना म्हणतोय नाही ठीक आहे, ओके असं डबल ढोलकी अभिजित सावंतनी खेळलं नाही पाहिजे. आणि मला वाटते तो वैभव जो राया आहे तर त्यांनी मला वाटतं ह्यांच्या ग्रुपकडून खेळलं पाहिजे. मला वाटतं 1-2 विकेंडचा वार गेला की तो अरबाजच्या 100% विरुद्ध खेळणार, त्याला काय ना काहीतरी त्याला टीप भेटणार, झुंबणार आहे एवढं नक्कीच आहे. वैभव आणि त्याच्याशिवाय शो पुढे जाणार नाही. कारण की वैभव हा असा खेळाडू जो अरबाजला तोड देऊ शकतो, टक्कर देऊ शकतो असा खेळाडू आहे. तर रितेश पण त्याला काय समजवणार. आणि निकीची तर प्रत्येकासोबतच भांडणं होते. तर हा होता आजच्या एपिसोडबद्दलचा रिव्ह्यू, म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे टीव्हीवरती येण्याच्या आधी. धन्यवाद.